आता वळूयात राज्यातल्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। सातारा जिल्हा परिषद आणि त्याचं अध्यक्षपद हे जणू काही इतकं महत्त्वाचं झालं की महायुतीतले पक्ष एकमेकांच्या उरावर बसायला निघाले आहेत। महायुती असो की महाविकास आघाडी, मतभेद होतात, कुरघोड्याही केल्या जातात। निमित्त काहीही असलं तरी समोर येते ती अनेक दिवसांची दबून राहिलेली खदखद आणि सुरू असलेली सुप्त स्पर्धा। सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेच्या निमित्तानं आणि या सत्तेसाठी झालेल्या संघर्षाच्या निमित्तानं भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान साताऱ्यामध्ये बराच मोठा राडा झाला। पोलिसांनी 2 नगरसेवकांना ताब्यात घेतल्यानंतर शंभूराज देसाई आक्रमक झाले आणि त्यात त्यांचा पोलिसांशी वाद झाला। आपल्याला पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे असा दावा त्यांनी करायला सुरुवात केली। इतकंच नाही तर हाताला बँडेज घालून ते आंदोलनात सुद्धा उतरले आणि म्हणून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करावं म्हणून विधान भवनामध्ये आंदोलन झालं। हे आंदोलन भाजपाच्या विरोधातलं होतं आणि इतकंच नाही तर ते राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भाजपाच्या मुळेच सत्तेत असलेल्या 2 पक्षांनी एकत्र येऊन केलं होतं। हे विशेष। देसाईंनी मागणी केली की यात अधिकाधिक कठोर शासन व्हायला पाहिजे। तसे आदेश लगोलग विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिले सुद्धा। आणि इथेच आणखी एक ठिणगी पडली। नीलम गोऱ्हे या निवृत्त व्हायला अवघे काही दिवस उरलेले आहेत। त्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेता आहेत आणि त्यांच्या वर असलेले म्हणजे पदानं वरिष्ठ असलेले सभापती राम शिंदे भाजपाचे आहेत। लगोलग राम शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती देऊन टाकली। यावर शिवसेनेच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे साताऱ्यातले भाजपाचे आमदार जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं खटके उडतायत। गोरेंनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलंय आणि देसाईंना हे काही आवडलेलं नाहीये। देसाई आणि त्यांचे सहकारी नाराज झाले। हा संघर्ष मुळात 2 पक्षांमधल्या राज्य नेतृत्वात सुद्धा सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण महापालिका निवडणुकीत सुरू असतानाही जो संघर्ष फडणवीस आणि शिंदेंमध्ये ज्यांना ज्यांना दिसला त्या शीतयुद्धाच्या निमित्तानं घडत असलेलं सगळं आता उघड होतंय असं म्हणता येईल। शीतयुद्धाच्या बातम्या तेव्हाही कानावर येत होत्या आणि आता तर त्या लपून राहत नाहीयेत। दरम्यान हे जे काही घडलं ते केवळ साताऱ्यात घडलं असं नाही। सोमवारच्या दिवशी विधानमंडळात जे घडलं ते आता आपण पाहणार आहोत। उद्धव ठाकरे असं म्हटले या सगळ्या प्रकारावरती की रेडा कापला जातो तशा पद्धतीनं लोकशाही कापली जाते। आता ती रेडा कापला न कापला ही त्यांचं त्यांना माहिती, पण लोकशाहीची हत्या झाली, लोकशाहीचा 20 तारखेला साताऱ्यामध्ये खून झाला, हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे। भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत। कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा। अरे शहीद व्हायचा दिवस आहे आज। जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही आज लात मारून जर बाहेर पडले तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची। अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवण्याची ताकद दोन्ही राष्ट्रवादी जागे राजे मार खातात, राजे मार खातात। 2 राजांनी मार खाल्ला। उदय सामंत ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही। हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये। आम्ही न्याय मागितलेला आहे। आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे। हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात। विशेष मध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।